पर्सेंटेज मार्क आणि करिअरमध्ये जो आहे ना त्याचा काही संबंध नसतो. कटाप बघायचाच नसतो. सगळ्यात दुसरी चूक सगळे मुलं करतात, 2 डिग्री पॅरलल घ्या. म्हणजे आज डॉक्टर होतोय ना, कोणी MBBS पण करतोय, तर तो पॅरलली BBA हॉस्पिटल मॅनेजमेंट करतोय की त्याला हॉस्पिटल पण सांभाळायचं एक दिवस. आज कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचेस ऑलमोस्ट संपायला आलेली की आर्टिफिशियल इंटेलिजन्सने कम्प्लिटली रिवॅम्प करून टाकलं. आम्ही AI बेस्ड टूल्स तयार केले. याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ द प्रश्नाचे आन्सर तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरती मिळतील आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 to 1 काउन्सिलिंग करायला आला तर तुम्हाला पण क्लॅरिटी मिळते. आम्ही त्याच्यामध्ये चार्जेस करत नाही का, हा एक पॅशन आहे आमच्यासाठी. 35 ते 40 वर्ष तुम्ही करिअरमध्ये असता, त्यावेळी तुम्हाला एन्जॉय करता यायला पाहिजे. किती तुम्ही हाफ हार्टेडली कोणी सांगितलेल्या ब्रांचमध्ये गेला जस्ट फॉर द कॉलेज, तुम्ही स्ट्रगल करा. एज्युपाथचा मेन पर्पजच हे आहे की ते डायनामिक आहे. कॉलेज महत्वाचं की ब्रँच महत्वाची? AI काउन्सिलिंग म्हणजे काय? अपार ID म्हणजे काय सर? नमस्कार मंडळी, मी तेजश्री तुम्हा सर्वांचं स्वागत करते कॅम्पस देखो AIच्या आपल्या पुढच्या इंटरव्ह्यूच्या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये. खरं तर 12वी नंतर पुढे काय, 10वी नंतर काय करिअर करायचं, आपल्या मुलांना कुठल्या कॉलेजमध्ये घालायचं, मी माझं करिअर कसं निवडू, असे अनेक प्रश्न एक पालक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात असतात. पण आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर तुषार देवरस सर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. डॉक्टर देवरस सर, मनापासून स्वागत आहे आमच्या कॅम्पस देखो AIच्या या सिरीजमध्ये. थँक्यू. अनेक विद्यार्थ्यांशी तुम्ही नेहमी बोलत हो. असता, करिअर काउन्सिलिंग निमित्त तुमचा संबंध येतो. पण आजकाल बदलतं शैक्षणिक विश्व हे एवढं चॅलेंजिंग आहे की सगळे कन्फ्यूज आहेत. म्हणजे विद्यार्थी पालकांना पुरेशी माहिती देत नाही, पालकांना कॉलेजकडून ती मिळत नाही, ऑनलाईन सगळं अनेक पालकांना अजूनही कळत नाही. सो काय वाटतं तुम्हाला या परिस्थितीबद्दल सध्याच्या? हो, ही परिस्थिती फार बदलत चाललेली आहे, कारण की इंडस्ट्री पूर्ण बदलत चाललेली आहे. शेवटी आपण एज्युकेशन घेतो एम्प्लॉयबिलिटीसाठी आणि एम्प्लॉयबिलिटी आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. आज तुम्ही साधं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच बघा, ते टाईप ऑफ जॉब्स बदलत आहे. तुम्हाला स्किलिंग आणि रिस्किलिंग म्हणतो आम्ही. म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे जे काही इंडस्ट्रीमध्ये लागतं, ज्या प्रमाणचे जॉब्स लागतात, त्याप्रमाणे आपल्याला एज्युकेशन घ्यायची गरज असते. आणि त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की कोणतीही ब्रांच चांगली आणि खराब नसते. आज लॉयर चांगला की इंजिनियर चांगला की डॉक्टर चांगला, तुम्हाला जे जमतं, जे तुमच्याकडे स्किल्स अँड ॲबिलिटी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टॉपमध्ये जाता. बरोबर. काही लॉयर्स कोट्यावधीमध्ये कमवतात, काही लॉयर्स इतकी प्रॅक्टिस चालत नाही. प्रश्न कधीही हा नसतो की कोणचं करिअर चांगलं. तर पहिलं स्टेज नेहमी असतं की आपल्याला जेव्हापर्यंत कोर्समध्ये येण्याच्या आधी की आपल्याला करिअर काय करायचं, आजचा 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर काय आपल्याला करिअर करायचं आहे, आणि त्याचा विचार आधी करून त्याचं आयडेंटिफिकेशन करून मग आपण एज्युकेशन घेतलं आणि मग चांगल्या कॉलेजमध्ये घेतलं, ॲडमिशन्स घेतलं, तर आपल्याला कधीही प्रॉब्लेम येत नाही. हा मिसमॅचचा प्रॉब्लेम आहे की मला चांगलं कोणीतरी म्हटलं हे चांगलं आहे, कोणी म्हटलं कम्प्युटर इंजिनिअरिंग चांगलं आहे, कोणी म्हटलं मेकॅनिकल चांगलं आहे, आणि मी स्वतःचा ॲनालिसिस नाही केला, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. ओके. सो सध्याचा विद्यार्थी कन्फ्यूज आहे कारण त्याला स्वतःविषयी हो, माहिती माहिती नाहीये नाही. आणि त्यासाठी मला वाटतं करिअर काउन्सिलर्स महत्वाची भूमिका हो, बजावतात. कारण की त्याला एक्सपोजरच नाहीये ना. हम्म. आज त्यांनी बघितलंच नाही काय हम्म. जगामध्ये होतंय. हम्म. तो फक्त कुठेतरी इंटरनेटला बघतो, त्याच्यावर सफिशियंट नाही. वेळ स्पेंड करायला पाहिजे करिअरसाठी. बरोबर आहे. सर, आजच्या विद्यार्थ्यासमोर काय आव्हानं आहेत? कारण वेळ सगळा रील्स बघण्यामध्येच जातो हो, आपण बघतो. हो, हो. नाही, आव्हान मी म्हटलं ना, पहिलं हम्म. आव्हान तर जे असतं की ते आपल्याला कोणचं करिअर चूज करायचंय. हम्म. दुसरं आपली स्टेज येते की याच्यामध्ये आपल्याला करताना कोणत्या कॉलेजमध्ये जायला पाहिजे. हम्म. आज IIT बॉम्बेमधून कम्प्युटर इंजिनिअरिंग करणं, छोट्याशा गावाच्या कॉलेजमधून कम्प्युटर इंजिनिअरिंग करायला, आणि लोकांना काय वाटतं आज की माझे पर्सेंटेज कमी मार्क मिळाले, मी 50-60% मुलगाच आहे, की माझं करिअर चांगलं नाही होणार. हम्म. धीरूभाई अंबानी फक्त मॅट्रिक्युलेट होते. हम्म. त्यावेळी इतका कॉम्प्लेक्स रिफायनरी, आपल्याकडे किती न शिकलेले लोक खूप चांगला करिअर करतात. बरोबर. पर्सेंटेज मार्क आणि करिअरमध्ये जो आहे ना त्याचा काही संबंध नसतो. हम्म. एक आयडेंटिफिकेशन. आज मला मार्केटिंगमध्ये चांगलं करिअर करायचं आहे, तर मला 95% मार्क नको आहे. मला माझी कम्युनिकेशन स्किल्स चांगली बरोबर. पाहिजे, मला कन्व्हिन्सिंग, माझं ॲनालिटिक्स चांगलं पाहिजे. बरोबर. आज IAS ऑफिसर व्हायला वेगळे स्किल लागतात, टीचर व्हायला वेगळे स्किल लागतात. बरोबर. तर ते जे आयडेंटिफिकेशन आपण प्रॉपरली केलं, तर सगळ्यात मोठं आव्हान माझ्यासाठी आज दिसतोय म्हणजे आपले 80 ते 90% कॉलेज, आणि कॉलेज नेहमी चांगलं चूज करायचं. हम्म. आज टॉपच्या कॉलेजमध्ये जायचं, मग जॉग्रफी तुम्हाला मॅटर करत नाही कुठे आहे. हम्म. म्हणजे तुम्हाला भारतामध्ये कुठे जा किंवा जगभरामध्ये कुठे जा, चांगल्या कॉलेजमध्ये गेला तुमचं करिअर चांगलं होईल. त्याचा पर्सेंटेज मार्क्सशी संबंध नाही, त्याचा संबंध तुमच्या स्ट्रॅटेजीशी असतो.
बरोबर आहे. अनेक पालक किंवा विद्यार्थी एम-एस-सी-ई-टी झाल्यानंतर कोणत्या चुका करतात? तुम्ही काय ऑब्झर्व्ह केलंय गेल्या अनेक वर्षांमध्ये तुम्ही पालकांशी संवाद साधताना, हो, विद्यार्थ्यांशी बोलताना? हो. नाही, पहिला मी जो पॉइंट पहिला हां. म्हटला, की माझे कमी मार्क आहे ना, हं, मग मी ॲस्पायरच करत नाही मोठ्या. तर हं, माझा जेव्हा एम-एस-सी-ई-टीची परीक्षा दिली, एम-एस-सी-ई-टीच्या नंतर माझा रिझल्ट लागला. हं, मला माझे पर्सेंटाईल कळले. हं, मला वाटतंय, की पुण्यामध्ये चांगलं कॉलेज आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे, हं, व्ही-आय-टी आहे, पी-आय-सी-टी आहे. हं, मला नाहीच मिळणार ॲडमिशन, मी गृहीत धरतो. हं, तेव्हा जेव्हा मी प्रेफरन्समध्ये जातो, हं. भारतामध्ये ॲडमिशन प्रोसेस एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतामध्ये ॲडमिशन प्रोसेस आपण म्हणतो, की मेरिट बेस ॲडमिशन प्रोसेस आहे. हं, इंटरसे मेरिट म्हणतो. त्याला शब्द जो आहे तो इंटरसे मेरिट. हं, इंटरसे मेरिट म्हणजे काय असतं, की रँक हं, प्रमाणे होणार. हं. आज मला कॉलेज मिळणार आहे की नाही मिळणार आहे ही कॉन्सेप्टच नाहीये. बरं. दुसरं, मी मागच्या वर्षीचा कट ऑफ बघतो, की या कॉलेजमध्ये मागच्या वर्षी किती कट ऑफ गेला होता. कट ऑफ बघायचाच नसतो. सगळ्यात दुसरी चूक सगळे मुलं करतात, की ते कट ऑफ बघतात. मला कॉलेज मिळणार आहे की नाही मिळणार आहे याचा काही कॉन्सेप्ट नाही. मला कोणचं कॉलेज पाहिजे आहे. हं, हं, मार्क न बघता, एम-एस-सी-ई-टीचा स्कोर न बघता, हं. कितीही तुम्हाला मार्क एम-एस-सी-ई-टी मिळाले असतील, मला कोणचं कॉलेज पाहिजे ते प्रिफरन्स लिस्टमध्ये नेहमी टॉपमध्ये टाकायचं. बरं. कारण की काउन्सिलिंग प्रोसेस इतकी कॉम्प्लेक्स झालेली आहे, की शेवटी खूप चांगल्या मार्काच्या मुलांना ॲडमिशन मिळत नाही आणि मिड लेव्हल किंवा लोअर मार्काच्या मुलाला ॲडमिशन होते. हे हं, सगळे स्ट्रॅटेजीचा पार्ट असतो. पण हं, तुम्ही तो फॉर्मच भरला नाही त्याप्रमाणे, की हं, मला वाटलं, की माझे तर मार्क खूप एम-एस-सी-ई-टीमध्ये कमी आहे. मला तर हे कॉलेजेस मिळू शकणार नाही. हं, हं, हं. प्रीमियर कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये मिळू शकणार. ही सगळ्यात मोठी चूक जी एम-एस-सी-ई-टीचे मुलं करतात आहे. तर तुमचा डिझायर तुम्हाला कोणचं कॉलेज पाहिजे ते भरा तुम्ही. मार्क सोडून द्या बाजूला. ते आमच्यासाठी आम्ही करतो तुम्हाला कसे ॲडमिशन्स करायला पाहिजे त्याच्यामध्ये. कारण की खूप वेगळ्या पद्धतीने सगळीकडे कारण की इट्स अ ऑल इंडिया सिनारिओ आहे. बरोबर, इट बरोबर. इज नॉट ओन्ली महाराष्ट्र. म्हणजे आज आय-आय-टीचे ॲडमिशन पॅरलल चालू असतात. महाराष्ट्र चालू, कर्नाटका वेगळं चालू असतं. डीम्ड युनिव्हर्सिटी इतके हो, झालेले आहेत. हो, बिट्स पिलानी वेगळं म्हणतो, हो. व्ही-आय-टी वेल्लोर वेगळं म्हणतं. मुलं मल्टिपल जागी ॲप्लाय करत असतात. हं, मल्टिपल ॲडमिशन्स घेत असतात, जाणार एका जागी. हं, तर त्यावेळी काय होतं, आज मला कोणतं कॉलेज मिळालं तरी मी त्या कॉलेजमध्ये राहणार की नाही असं नाहीये. मी ते हं. कॉलेज सोडून मला उद्या सी-ओ-ई-पी पुण्याचं मिळालं, मी घेतली ॲडमिशन पण नंतर मला आय-आय-टीत मिळाली तर मी सी-ओ-ई-पी सोडून आय-आय-टीला जाणार बेटर किंवा बिट्स अपॉर्च्युनिटी. पिलानीला जाणार. माझे अपग्रेडेशन प्रोसेस खूप चालू हो, असते. हो. त्याच्यामुळे त्यावेळी जेव्हा वेकन्सीज क्रिएट होतात, त्याला मॅपिंग प्रॉपरली केलं तर एम-एस-सी-टी-मध्ये तुम्हाला किती कमी मार्क असले तर चांगला सक्सेस मिळतोच. वॉव! सर करियर काउन्सिलिंगमध्ये गेल्या 30 वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात. हो, इन्स्टिट्यूट आपलं आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. हो, पण एज्युपाथ या प्लॅटफॉर्मची गरज का निर्माण झाली? हो, थोडं या हो. प्लॅटफॉर्मबद्दल आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना हो. सांगा ना? मी जसं म्हटलं ना, लोकांना थोडंसं म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन नाहीये आणि इव्हन बेसिक इन्फॉर्मेशन पण नाहीये. म्हणजे मी हं, ॲडव्हान्सचं म्हणत नाही, करियर काउन्सिलिंगमध्ये बरंचसं कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. तर बेसिक इन्फॉर्मेशन की आपल्या महाराष्ट्रामध्ये एम-एस-सी-टीची प्रोसेस काय असायला पाहिजे. लोकं एक साधी गोष्ट इन्फॉर्मेशन ब्रोशर गव्हर्नमेंट देतं, ते वाचत पण नाही. हं, अवेअरनेस प्रश्न आणि तुम्ही ऑल इंडिया लेवलमध्ये बघितलं, मी नेहमी म्हणतो, की ते मुलांना अवेअरनेसच नाही आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही एआय बेस्ड टूल्स तयार केले. याच्यामध्ये तुम्ही या तुमचे जे बेसिक प्रश्न किंवा इनफॅक्ट मेजॉरिटी ऑफ द प्रश्नाचे आन्सर तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरती मिळतील. हं, आणि त्याच्यानंतर तुम्ही वन टू वन काउन्सिलिंग करायला आला, तर तुम्हाला पण क्लॅरिटी मिळते, की काय हं, करायला पाहिजे आणि तुमचा वेळ आणि काउन्सिलर्सचा वेळ दोन्ही होतं आणि तुम्ही एक प्रॉपर वेमध्ये एक प्रीमियर इन्स्टिट्यूशन्समध्ये ॲट द डे ॲडमिशन घेता हं, त्याच्यामध्ये. हं, तर त्याच्यासाठी आणि इतके जास्त आता न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये आली. प्रचंड त्याच्यामध्ये ऑप्शन्स अवेलेबल दिलेले आहेत याच्यामध्ये. मी जसं म्हटलं करिअरच्या याच्यामध्ये ऑप्शन्स इतके जास्त आहे. तर ते ऑप्शनसाठी हा एक प्लॅटफॉर्म आम्ही क्रिएट केला आहे. तुम्ही त्या प्लॅटफॉर्ममध्ये या, तुम्ही रजिस्टर करा आणि हे सगळे सर्व्हिसेस आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो. वॉव! आम्ही त्याच्यामध्ये चार्जेस करत नाही. हा एक पॅशन आहे आमच्यासाठी आणि आम्हाला एक मार्गदर्शन मुलांना करायचं आहे, की त्याच्यामध्ये मग आपल्याला जिथे माझा खर्च येतो मी चार्ज करीन, पण हं, मला बेसिक करियर काउन्सिलिंगमध्ये जिथे मुलांना बेसिकच कळत नाही, त्या लेव्हलमध्ये मला चार्ज करायचे आणि हजारो मुलं, लाखो मुलं आहेत. इट इज नॉट पॉसिबल की वन टू वन मी सगळ्या मुलांपर्यंत हं, पोहोचू शकेन. पण ते आता या प्लॅटफॉर्ममध्ये येऊन ते रजिस्टर करतील याच्यामध्ये किंवा नॉमिनल फीज पण कधी घेतील ॲडव्हान्स सर्व्हिससाठी.
तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक खूप चांगला एक प्लॅटफॉर्मवरती सगळ्या गोष्टी मिळतील. सो इवन आम्ही कधी कधी 100-200 रुपये पण चार्ज करतो. एक नॉमिनल अमाऊंट असते, पण त्याला जस्ट टू कव्हर द प्लॅटफॉर्म कॉस्ट. बरोबर. बेसिकली इट इज नॉट अ करिअर काउन्सिलिंग, पण आमचा जो बेसिक खर्च होतो तो करायला आम्ही करतो. बरोबर आहे. एज्युपाथ साठी तुम्ही नक्की रजिस्टर करू शकता आणि जरूर गुगल करा. सरांना तर तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवरून रीच आउट करूच शकता, पण एज्युपाथची गरज आम्हा सगळ्यांना आहे. सो जरूर या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमच्या करिअरची दिशा सापडेल याची मी खात्री देते. सर, पालकांबद्दल आपण बोलूया. भरपूर साऱ्या एक्झाम्स असतात, मुलं अभ्यास करतायत पण पालक कन्फ्यूज असतात. सो कॅप राऊंड बद्दल पण पालकांच्या मनात खूप कन्फ्युजन आहे. सो थोडं त्याबद्दल सांगाल का? कॅप राऊंड काय असतो? इट्स अ सेंट्रलाइज राऊंड आहे. जितके पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट, सो महाराष्ट्राची MSCET सेल जी आहे हम्म. ती ऍडमिशन मध्ये सेंट्रलाइज फॉर्म्स करते आणि त्याचं कॉलेजचे जे अलोकेशन्स असतं ते काउन्सिलिंग राऊंड मध्ये असतं. बरं. तर त्याच्यामध्ये पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड असे मल्टिपल राऊंड्स असतात. कारण की मी त्याच्यामध्ये सांगितलं की चर्न आउट ऑफ द स्टुडंट्स खूप जास्त हो असतात. हो. म्हणजे मुलं कंटिन्युअसली, आज पुण्यामध्येच बघितलं तर भरपूर डीम्ड युनिव्हर्सिटीज पण आलेले आहेत. हम्म, हम्म, आता डीम्ड युनिव्हर्सिटीज जे असतात ते काउन्सिलिंग राऊंडमध्ये नसतात. हम्म, काउन्सिलिंग राऊंडमध्ये कोणचे असतात की जे एफिलिएटेड टू व्हेरियस युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, जसं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आता सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये जितके कॉलेजेस येतात ते हम्म. सगळे कॉलेजेस काउन्सिलिंग राऊंडमध्ये, हम्म. किंवा मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये. सो महाराष्ट्रामध्ये नागपूरला वेगळी युनिव्हर्सिटी आहे, कोल्हापूरला वेगळी युनिव्हर्सिटी आहे. या सगळ्या युनिव्हर्सिटी जे महाराष्ट्रामध्ये जितके आहेत यांच्या अंडरमध्ये जे काही कॉलेजेस असतात हम्म, त्या कॉलेजेसचं सेंट्रलाइज काउन्सिलिंग असतं. हम्म. आज मला कोणत्या तरी खराब कॉलेजमध्ये जाण्याच्या जागी आज मला नागपूरचं चांगलं कॉलेज मिळतंय की मुंबईचं चांगलं कॉलेज मिळतंय, मी ऑप्ट करायला पाहिजे. आज मी जसं म्हणतोय हम्म. ते काउन्सिलिंग राऊंडमध्ये परत एकदा मी सांगतो की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे हम्म. ते कॉलेज पुढे जायला पाहिजे. तर मला पुणे किंवा नागपूर किंवा मुंबई नाही, तर महाराष्ट्रामधले टॉप कॉलेजेस कोणचे टॉप 10 कॉलेजेस, टॉप 15 कॉलेज, टॉप 20 कॉलेजेस आपले मार्क न होता काउन्सिलिंग राऊंडमध्ये द्यायला पाहिजे. दुसरं, त्याला काटोकाट मॉनिटर करायला पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये भरपूर कॅन्डिडेट जे असतात ते दुसऱ्या दुसऱ्या राज्यांमध्ये पण चाललेले. इवन इंटरनॅशनली यावर्षी 12वी नंतर भारतामधून 1 लाखहून जास्त मुलं इंटरनॅशनली गेले. बरोबर. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 20 ते 25,000 मुलं असतात. हे मुलं खूप हुशार पण असतात त्याच्यामध्ये, कारण त्यांना IIT पेक्षा बेटर कॉलेज पाहिजे असतं, बरोबर. एम्स पेक्षा बेटर पाहिजे असतं, मेडिकलमध्ये जातात, इंजिनिअरिंगमध्ये जातात. तर याच्यामध्ये जे चर्नआउट होतं त्यासाठी काउन्सिलिंग राऊंडमध्ये इम्पॉर्टंट असतं की आपण प्रॉपर फॉर्म भरावा बेस्ड ऑन डिझायर. तर बेस्ड ऑन डिझायर तुम्ही उल्लेख केलात सर, त्यावरून मला विचारावं असं वाटतं की कॉलेज महत्वाचं की ब्रँच महत्वाची? नेहमीच ब्रांच महत्वाची. बर. कारण की तुम्हाला कॉलेज, तुमचा कोणताही कोर्स केला तुम्ही 3 वर्षामध्ये बॅचलर किंवा 4 वर्षामध्ये बॅचलर, तुम्ही मास्टर केलं तो 2 वर्ष, 6 वर्षामध्ये, 35 ते 40 वर्ष तुम्ही करिअरमध्ये असता. त्यावेळी तुम्हाला एन्जॉय करता यायला पाहिजे. यदि तुम्ही हाफ हार्टेडली कोणी सांगितलेल्या ब्रांचमध्ये गेला जस्ट फॉर द कॉलेज, तुम्ही स्ट्रगल कराल. प्रत्येक करिअरमध्ये मी दरवर्षी बघतो काही खूप सक्सेसफुल मुंबईमध्ये सकाळी लोकलमधून येतात, संध्याकाळी जातात, एक दिवस रिटायर होऊन जातात आणि कोणी एक्सपोनेन्शियल ग्रो करतात. असं नाही वाटलं पाहिजे की सोमवार येतोय मला परत ऑफिसला जायचं. ही फिलिंग तुमच्यामध्ये आली म्हणजे तुम्ही एन्जॉय नाही करत. आणि जेव्हा तुम्ही एन्जॉय करता ते कामाला, तुम्ही परफॉर्म करता, तुम्ही ग्रो करता, तुमचे प्रमोशन्स म्हणा, सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला मनापासून ते आवडायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे ब्रांच आयडेंटिफिकेशन मध्ये त्या लोकांबरोबर वेळ स्पेंड करा. आज मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं, मला CA बरोबर टाइम स्पेंड करायला पाहिजे, मला अंडरस्टँड करायला पाहिजे की ती ब्रांच काय आहे. कारण की मला 35 ते 40 वर्ष त्या फील्डमध्ये राहायचं. बरोबर आहे. आणि नाहीतर मग काय होतं, एका वेळी स्टॅग्नेशन येतं आणि मग नंतर खूप डिफिकल्ट असते. 10-15 वर्षानंतर स्किल्स, ॲबिलिटी आणि पर्सनॅलिटी या बेसवरती जाऊन तुम्हाला आयडेंटिफिकेशन करायला पाहिजे. वा, फार तर ब्रांच सुंदर. कधी पण कॉलेजच्या जागी ब्रांच. कॉलेज कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही, किंवा ऑप्शन्सच इतके भारतामध्ये आणि इंटरनॅशनली आहे की तुम्हाला गरज नाहीये ना. तुम्हाला माहितीच नाहीये याच्यामध्ये इतके कॉलेजेस, इतके चांगले कॉलेजेस भारतामध्ये आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला गरज नाहीये तुम्हाला हे कॉम्प्रोमाइज करायची. कॉलेजलाही कॉम्प्रोमाइजची नाही, पण प्रेफरन्स नेहमी ब्रांच. वा, ज्या ब्रँचमध्ये तुम्हाला करिअर करायचंय
ती डोक्यात ठेवून तुमचा ऍडमिशन फॉर्म भरणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे सर. खूप सुंदर उत्तर तुम्ही आता दिलं. आय रिअली अप्रिशिएट इट. भरपूर साऱ्या लोकांना फॉर्म भरताना कॉलेजमध्ये असं होतं की माझं ड्रीम कॉलेज हे आहे. मग आई वडील सांगतात की अरे पण हे बघ, हे आपल्या जवळ आहे, आपल्या एरियातलं आहे, टार्गेट ह्याला दे म्हणजे सगळं सुखकर होईल तुझा रोजचा प्रवास. आणि काही काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करून आपण घेतो की बाबा चला ह्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकूया आपण. तुम्ही काय बायफर्गेट कराल, कसं सांगाल की हे माझं ड्रीम, टार्गेट आणि सेफ कॉलेज म्हणजे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी निवडावं? नाही, हे सगळ्यात आधी परत ही मिथच आहे हां. याच्यामध्ये बर. की देर इज नथिंग लाईक सेफ कॉलेज किंवा मिड लेवलचं कॉलेज, बर. कारण की तुमच्याकडे ऑप्शन्सच अवेलेबल इतके जास्त हां. आहेत आता. हां. तर तुम्हाला सेफ कॉलेजमध्ये जायची गरजच नाहीये. बर. प्रश्न हाच असतो की मला जायचंय, माझं कितीही मार्क असते तर मला चांगल्या कॉलेजमध्येच एज्युकेशन घ्यायचं. देर आर वेज, आता भरपूर झालेले आहे, बरेचसे आता पाथवे प्रोग्राम्स पण आलेले आहेत. आज करिअर टू करिअर पॅरेंट्सचे ॲस्पिरेशन्स डेफिनेटली आहेत की माझ्या घराच्या बाजूचंच कॉलेज पाहिजे. पण लोक आज बिट्स पिलानीला जातात, जे राजस्थानच्या छोट्याशा गावामध्ये आहे. का जातात? की तुम्हाला माहिती आहे की एकदा तुम्ही त्या कॉलेजमध्ये गेला तर तुमचं करिअर होतं. आज IIT गुवाहाटीमध्ये जातात तुम्हाला. आता तुम्ही मला नॉर्थ ईस्ट खूप लांब आहे, माझ्या पुण्यापासून, महाराष्ट्रापासून लांब आहे, पण आज IIT साठी जातातच ना तुम्ही. मग आता हे जॉग्रफी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नसते कधी पण, हे सगळं सायकोलॉजिकल आहे. पॅरेंट्सनी पण हा विचार करायला पाहिजे की करिअर तुमचं इम्पॉर्टंट आहे. 3 ते 4 वर्ष कसे निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही. पण आज त्याच मुलाला IIT मध्ये ऍडमिशन घेताना हा विचार नाहीये त्याच्यामध्ये. बरेच माझे पॅरेंट्स येतात मुलींच्यासाठी, पर्टिक्युलरली सेफ्टी ऍस्पेक्ट असते बरोबर आहे. एक खूप मोठा, की नाही दिल्लीला नाही पाठवायचं, की तिथे सेफ नाहीये त्याच्यामध्ये. पण दिल्लीच्या पॅरेंट्सच्या मुली नाही आहेत का तिथे? ते शिकत नाही आहेत का याच्यामध्ये? प्रत्येक पालकांना आपल्या मुलीची काळजी असते, मग तो दिल्लीचा असेल, तर UPचा असेल, तर बिहारचा असेल, तो त्यांना आपल्या मुलीची काळजी असते. आपण चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला घेतलं, काही प्रॉब्लेम नाही. ठिकाणी सगळीकडे मुली अभ्यास करतात आहेत त्याच्यामध्ये. हे सगळे जे आपल्या मनाचे सगळ्या गोष्टी आहेत, क्वालिटी ऑफ एज्युकेशन इज सगळ्या गोष्टींमध्ये रूल करणार याच्यामध्ये. वाव, दॅट वॉज इन्साइटफुल आन्सर सर. पण भरपूर साऱ्या पालकांना असंही वाटतं किंवा मुलांना असंही वाटतं की मला CET मध्ये पर्सेंटाईल कमी आहेत, तर मला कुठे ऍडमिशन मिळेल का, मी काय करावं? सो याचं सोपं उत्तर तुम्ही काय सांगाल मी त्यांना? दिलंय ना, ऑलरेडी उत्तर दिलंय त्याच्यामध्ये, की बाबा तुम्हाला तुमच्या मिळणार की नाही मिळणार हा कॉन्सेप्टच नाही. तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला मिळेल, कारण की ऑप्शन्स खूप आहेत. सिम्पल आहे. ओके. एज्युपाथ यामध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांना हो, मदत करणार? त्याच्यामध्ये आपण काय ना टूल्स दिलेले आहेत. तर बरं. त्याला काय आता पॅरेंट्सना, परत हे मिथ आहे, पण पॅरेंट्सना वाटतं काहीतरी मला लिस्ट कोणीतरी द्यावी, की माझ्या कॉलेजमध्ये इतके मुलं मिळाली. तर मी तुम्हाला लिस्ट देतो तुम्हाला बरोबर. त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये आम्ही अनालिसिस करून पण आम्ही लिस्ट देतो. बरेचदा आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरची पण लिस्ट देतो, की बाबा तुम्हाला बँगलोरलाही चांगले कॉलेज आहे, हैदराबादलाही चांगले कॉलेज आहे, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या सिटीजमध्ये किंवा इंटरनॅशनली. आता जर्मनी सारखी कंट्री प्रचंड पुढे आली, फ्री एज्युकेशन आहे, मोफत एज्युकेशन, एकही पैसा नाही. आज अमेरिकेमध्ये पण आमच्याकडचे 70% लोक फ्री ऑफ कॉस्ट चाललेले आहेत. तर पैसा कुठे मध्ये येत नाही. बरेचसे पालक पैशामुळे पण बरेचसे असतात, की माझ्याकडे काही पैसा नाहीये, माझे मार्कही कमी आहेत, आपण कसं करू शकतो. इतके जास्त ऑप्शन्स इंडिया आणि इंटरनॅशनली अवेलेबल आहे. तुम्ही खरंच जर्मनीचा विचार करा, फ्री एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये, एक इंग्लिश मीडियममध्ये मोफत एज्युकेशन आहे. तुम्हाला पालकांची किती परिस्थिती, इनफॅक्ट इंडियामध्ये आता कॉलेजेसमध्ये भरपूर फी वाढलेली आहे, पर्टिक्युलरली डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये. तुम्हाला एक होलिस्टिक व्ह्यू घेऊन चालायला पाहिजे. तर तुम्ही जेव्हा मला पर्सनली भेटता, तुमचे काय फायनान्शियल कंडिशन, तुमचे मार्क, त्या बेसवरती आपण सजेस्ट करतो काय करायचं. सो astuteacademy.com आमची मेन वेबसाईट आहे, अँड एज्युपाथचं त्याच्यामध्ये आम्ही पोर्टल इंटिग्रेट केलेलं आहे. अच्छा. एज्युपाथमध्ये तुम्ही गेला तर तुम्ही तुमच्या प्रोफाईल्स वगैरे टाकू शकता, तुमचं काय, तुमचे मार्क कसे आहेत, तुमचे 10वी मध्ये, 11वी, 12वी मध्ये. हा प्लॅटफॉर्म आता मोबाईलमध्ये पण आता येतोय, आता वेबसाईट बेस्ड आहे, पण शॉर्टली आमच्या मोबाईलवरती पण येणार. मोबाईल फ्रेंडली वेबसाईट ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते सगळा डाटा तुम्ही टाकला तर तुम्हाला एक बेस लेवलचं आम्ही रिकमेंडेशन देतो, बेस लेवलचं काउन्सिलिंग करतो, आणि त्याच्यामध्ये चॅटबॉट जेव्हा इंटिग्रेट होतो तर त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला मेजॉरिटी ऑफ द प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला तिथे मिळून जातात त्याच्यामध्ये. तर तो आता इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस, कारण की मी जसं म्हटलं करिअर जसे बदलतात त्याप्रमाणे हे सगळे रिकमेंडेशन्स पण बदलत असतात. आज कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचेस ऑलमोस्ट संपायला आलेली आहे. बरोबर आहे. कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्सने कम्प्लिटली रिवॅम्प करून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आज मला डोमेन एक्सपर्ट्स पाहिजे. मला आज स्टेट बँकचं सॉफ्टवेअर बनवायचं असेल, मी कम्प्युटर इंजिनिअरिंगला डेबिट क्रेडिट बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस नाही शिकवणार.
मी बीकॉमच्या मुलाला घेऊन C++ जावा शिकलो. बरोबर. तर आता गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने येतात की तुम्हाला डोमेन एक्सपर्टाईजची गरज आहे. आणि त्या बेसवरती 3 वर्ष आधी ते नव्हतं. इव्हन 2 वर्ष आधी नव्हतं. आता मागच्या 2 वर्षामध्ये झालेलं. तर हे सगळं डायनामिकली AI बेस्ड करावं लागलं आम्हाला, कारण की इंडस्ट्रीला जेव्हापर्यंत मॅपिंग करणार नाही तोपर्यंत. तर एज्युपाथचं मेन पर्पजच हे आहे की ते डायनामिक आहे. आणि ते तुम्हाला पोर्टलमध्ये जे काही बदल होत राहतात त्याच्यामध्ये, ते तुम्हाला, कारण की तुम्ही आज 12वीत असला तर तुम्ही 4 वर्ष बॅचलर, 2 वर्ष तुम्ही 6 वर्षानंतर करिअरमध्ये जाताय. बरोबर. 6 ते 8 वर्षानंतर. आणि 6 ते 8 वर्षाचा पिरियड खूप मोठा आहे याचा. भरपूर आज बदल 4G होतात. 5G म्हणतोय, हो. त्यावेळी आपण हसू 4G 5G मध्ये नवीन आलेले असतं. एका वेळी बटनचे फोन्स होते, आज त्यावेळी हो, हसू. हो, हो. तर ज्याप्रमाणे करिअरमध्ये परत पिरामिड सारखं बेस स्ट्रॉंग करा तुम्ही, फंडामेंटल स्ट्रॉंग करा आणि त्याच्याप्रमाणे जायला पाहिजे. तर एज्युपाथचा तुमचा पर्पज इज फ्युचरिस्टिक, तुम्हाला सजेशन देतो. आज काय मार्केटमध्ये चाललेलं आहे काही अर्थ नाही. प्लीज चूज करू पण नका करिअर आज काय मार्केटमध्ये. कारण तुम्ही आज 12वीचे मुलं आहे किंवा तुम्ही 11वीमध्ये असाल, 10वीमध्ये असाल, तुम्ही 6 ते 8 वर्षानंतर करिअरमध्ये जाणार आहे. आणि हा पिरियड इतका मोठा आहे की AI चा कम्प्लिटली वेगळा स्वरूप त्यावेळी आपल्याला बघायला मिळणार. आणि ते आम्ही आता गाईड करतो. वाव, माझा तोच प्रश्न आहे हो. सर की AI काउन्सिलिंग म्हणजे काय? हो, कारण हो. आता ChatGPT म्हणा, क्लॉड म्हणा, हे शब्द थोडे हो, ओळखीचे हो, झालेत हो. सगळ्यांना. भरपूर सारे जे लोक काम करतात सध्या, एम्प्लॉईड हो. आहेत, त्यांच्या ट्रेनिंग्समध्ये हो, AI आता हो. इंटिग्रेट झालेलं आहे. पण एज्युकेशनमध्ये AI काउन्सिलिंग हो, जरा भीती हो, वाटते पालकांना. हो. काय सांगाल त्याविषयी? नाही, बरोबर आहे ना, कारण की AI अजूनही मॅच्युअर झालेला नाहीये. हां, हां. त्याच्यामुळे आमचा इनपुट इम्पॉर्टंट असतो. म्हणून आम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च नाही करत. हं. या प्लॅटफॉर्म, याला क्लोज लूप प्लॅटफॉर्म म्हणतात. बरं. क्लोज लूप म्हणजे काय, की व्हॉट एव्हर थॉट प्रोसेस आमचे आहे, त्या प्रोसेसेस आम्ही इम्प्लिमेंट सगळे केलेले असतात. ते सगळे फिल्टर्स असतात. म्हणजे चुकीचा पण काही इन्फॉर्मेशन यायला लागली तर ते आमच्या लेवलमध्ये फिल्टर होतात. बरोबर. क्लोज लूपमध्ये. ओपन लूपमध्ये काय, तो पूर्ण इंटरनेटमध्ये जाणार. लोक काही सोशल मीडियामध्ये टाकत असतात, त्या पोस्टला पण कोणी पिकअप करू शकतो. आणि त्याला देर इज नो राईट और रॉंग. तर आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला जेन्युइन इन्फॉर्मेशन मिळेल. कारण की ती फिल्टर्ड इन्फॉर्मेशन, इट इज नॉट गोइंग टू इंटरनेट. आणि AI बेस्ड टूल्स आम्ही वापरतोय. इट्स अ क्लोज लूप AI, ज्याच्यामध्ये आमचा इनपुट, आमची व्हॅलिडिटी, सगळ्या आम्ही प्रत्येक गोष्टीला व्हॅलिडेट करतो की ती इन्फॉर्मेशन जेन्युइन आहे की नाही, तरच ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार. अदरवाईज तर तुम्ही ChatGPT मध्ये जाऊन 10 प्रश्न विचारू शकता, पण व्हॅलिडेट कोण करणार की ती इन्फॉर्मेशन किती करेक्ट आहे आणि किती चुकीची इन्फॉर्मेशन आहे. ते व्हॅलिडेशन तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही, जे तुम्हाला याच्यामध्ये आमच्या एज्युपाथवेमध्ये मिळेल तुम्हाला. नक्कीच सर. ॲस्ट्यूट अकॅडमीच्या AI बेस्ड चॅटबॉटचा कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना उपयोग होईल? थोडंसं वन लाइनर त्याबद्दल सांगा ना, जसं तुम्ही आता एक्सप्लेन केलंत. व्हेरी क्लिअर. तुम्हाला आयडेंटिफिकेशन ऑफ द राईट करिअर, गेटिंग ॲडमिशन इन अ राईट युनिव्हर्सिटी फॉर ए सक्सेसफुल करिअर. अल्टिमेट एम इज सक्सेसफुल करिअर. तुमचा सक्सेस, बाकी कोणी विचारणार नाही कोणत्या कॉलेजमधून तुम्ही एज्युकेशन घेतलं, काय घेतलं. तुमचं करिअर सक्सेसफुल व्हायला पाहिजे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. वॉव! अपार आयडी म्हणजे काय सर? हो. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नवीन कॉन्सेप्ट काढलेली आहे, वन नेशन वन ID. बरं. म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे स्कूलिंग पासूनचे सगळ्या गोष्टी, तुमच्या मार्कशीट्स असतील. आज माझी हरवली मार्कशीट, कोणची 5वी 6वीची मार्कशीट, त्या सगळ्यांपासून कॉलेजपर्यंत तुम्ही जे काही शिकता, सगळेचे सगळे ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट, जसं आपण डिजिलॉकर म्हणतो. हो, हो. डिजिलॉकरमध्ये आपण काय करतो की आपले ड्रायव्हिंग लायसन्स असतात, आपले बाकीच्या गोष्टी हो, त्याच्यामध्ये हो, पण हो. बरेचसे युनिव्हर्सिटीने इंटिग्रेट केलेले आहे. पण अपार ID जे असतात ते स्पेसिफिकली एज्युकेशनसाठी आहे. बरं. तर तुमचे सगळे मार्कशीट, तुमचे सगळे इव्हन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, तुम्ही स्पोर्ट्समध्ये चांगला असेल, कुठे मेडल मिळालं मला स्पोर्ट्समध्ये, कुठे कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये केलं, हे सगळे क्रेडिटची सगळी इन्फॉर्मेशन तुमची एज्युकेशनची एका जागी येणार. म्हणजे उद्या मी जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला घेईन, आज मला काय करावं लागतं, सगळे माझे ओरिजिनल मार्कशीट घेऊन जा. माझी ओरिजिनल 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, हे द्या, ते द्या, हे सगळं ऑटो व्हेरीफाईड होणार. मला गरज नाही. मी अपार ID दिला त्या कॉलेजला, अपार ID मधून कॉलेज चेक करणार तुमचे मार्कशीट वगैरे बरोबर आहे की नाही. तर तुमचं पूर्ण जे काही एज्युकेशन जर्नी एंड टू एंड आहे, इव्हन एक्स्ट्रा करिक्युलर, तर सगळ्यांचे ऑथेंटिकेटेड. आज जे फेक डॉक्युमेंट्स मार्केटमध्ये सर्क्युलेट होतात, एक्झॅक्टली. की ती मार्कशीट खरी आहे की नाही मला माहिती नाही, हो. माझे सर्टिफिकेट्स खरे आहेत की नाही माहिती नाही. अपार IDचा पर्पज इज टू इंटिग्रेट ऑल एज्युकेशन
इट्स अ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा इनिशिएटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये सगळे ऑथेंटिकेशन होणार. मी अपलोड केली ती मार्कशीट, तर ती मार्कशीट तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाची असेल, CBSEची असेल, ते तिथून व्हेरीफाय करतील आणि व्हेरीफाय केल्यानंतर ते म्हणतील दिस इज अ जेन्युइन. मग तुम्हाला कोणीही प्रश्न विचारणार नाही. तुम्ही मग इंटरनॅशनली पण जात असाल तर अपार ID विल बी युज्ड वाव. याच्यामध्ये, आणि त्याला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्समध्ये आता इंटिग्रेट केलेलं आहे. सो तो एक नवीन इनिशिएटिव्ह परत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे, की ज्याच्यामध्ये सगळं जेव्हा तुम्ही एज्युकेशन इज ऑल क्रेडिट बेस्ड. आता सगळं जे एज्युकेशन येत आहे क्रेडिट बेस्ड, आणि त्याच्यामध्ये म्हणजे प्रचंड गोष्टी, तो एक वेगळा म्हणजे टॉपिकच आहे त्याच्यामध्ये. नाही, नक्कीच. आणि जर जेन्युइन विद्यार्थी आहे हो. तर त्याला नक्की न्याय मिळेल या सगळ्या हो, प्रोसेसमध्ये हो. अपार ID आणि हे मुळे, मला असं मॅन्डेटरी वाटतं. केलं आहे आता गव्हर्नमेंट. ओके. आता तुम्हाला इव्हन MSCET मध्ये जायचं असेल, अपार ID नसेल तर तुम्हाला MSCET ला नाही जाता येत. बापरे. तर आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सगळ्या या गोष्टी मॅन्डेटरी, आधी ऑप्शनल होतं, आता याला मॅन्डेटरी आहे. तर तुम्ही जे काही स्कूल्समध्ये असाल, कॉलेजमध्ये असाल, प्लीज अपार ID आजच्या आज क्रिएट करा. तुमच्या कॉलेजला किंवा स्कूलला जा आणि इमिजिएटली, कारण पुढच्या एज्युकेशनमध्ये नाही तर मग लास्ट मुवमेंटला माझं काउन्सिलिंग चालू होतं CETचं आणि माझ्याकडे अपार IDच नाही, आणि मग धावपळ करतात, कोणत्या तरी एजंटकडे जातात, इथे जातात. ते गरज नाही, तुम्ही काढून घ्या आत्तामध्ये. हे आपल्याला लागणारच आहे सगळं. वन नेशन वन ID एज्युकेशन, ते तुमची पूर्ण जर्नी ट्रॅक करणार आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा हो, सर तुम्ही हो. सांगितलात. सो पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने, डिजी लॉकरद्वारे सुद्धा व्हेरीफाईड डॉक्युमेंट आपण हे करू शकतो, तर त्याची काय गरज आहे, आवश्यकता हो, आहे? आता डिजी लॉकर आधी क्रिएट झाला होता, त्याच्यामध्ये छोटा पोर्शन एज्युकेशनचा दिला होता. बर. पण आता जेव्हा अपार ID आलेला आहे तर मला डिजी लॉकरची गरज नाहीये. आता युनिव्हर्सिटीज कनेक्ट झालेले आहेत, तर जसे जसे अपार ID येणार त्याच्यामध्ये माझ्या डिजी लॉकरमध्ये बाकी डॉक्युमेंट जातील. युनिव्हर्सिटीच्या वन ऑफ द डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करता येतं त्याच्यामध्ये, पण सगळ्या गोष्टी आता अपार ID ला कनेक्ट करतील. तर गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह, कारण डिजी लॉकर आधी आलं, अपार ID वगैरे नंतर आलं. बर. तर त्यावेळी जे काही युनिव्हर्सिटीजनी त्यावेळी केलेलं आहे, सो काही वेळ पॅरलल रन होणार ते दोन्ही जागी, जेव्हापर्यंत सगळ्या मुलं आणि सगळं सिस्टम मध्ये येत नाही तोपर्यंत पॅरलल रन होणार, पण ओव्हरऑल अपार ID विल रूल. वाव. खूप साऱ्या लोकांचा वेळ अपार ID मुळे वाचणार आहे असं मला वाटतं. आणि यासोबतच माझा पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी आहे. मिशन ए ऍडमिशन करणं सोपं नाहीये. प्रत्येकाला त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन द्यावं लागतं, वेळ, श्रम, पैसा खर्च होत असतो. तर आता सिस्टीम बदलतीये, प्रोसेस बदलतीये, तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे ABC हे सुद्धा नवीन आलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रात. तर काय सांगाल सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना त्याबद्दल? नाही, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट खूप चांगली इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. मी जसं म्हटलं, सगळे एज्युकेशन क्रेडिट बेस्ड आहे. बर. याला अपार ID ला कनेक्ट केलं आहे. तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स विल बी कनेक्टेड विथ अपार ID. तर माझे जेव्हा मार्कशीट मी अपलोड करतो तर प्रत्येक याच्यामध्ये क्रेडिट्स असतात. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय म्हणते, किंवा जसं मी सुरुवातीला म्हटलं की तुम्हाला जायचं आहे तर चांगल्या कॉलेजमध्ये जायचं, पण आज मला नाही मिळत आहे ऍडमिशन खूप चांगल्या टॉपच्या कॉलेजमध्ये. मला पाहिजे की मला पर्टिक्युलर कॉलेज पाहिजे, XYZ कॉलेज पाहिजे मला, पण त्याच्यामध्ये मला आज ऍडमिशन मिळत नाहीये आणि मी दुसऱ्या कॉलेजमध्ये आज ऍडमिशन घेतली. त्याचा अर्थ हे नाही की मला त्या कॉलेजमधून पूर्ण माझं एज्युकेशन कम्प्लीट करायचंय. म्हणजे मी BCom करत असतील तर 3 वर्ष किंवा 4 वर्ष एकाच कॉलेजमधून करायचं का? आज मुलगा BCom घेतलं की 3 वर्ष तिथेच करतो, इंजिनिअरिंगला गेला तर 4 वर्ष त्याच कॉलेजमध्ये. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स काय म्हणतंय की तुमची फर्स्ट इयरचे मार्कशीट सगळ्या अपलोड होतात, तुमचे क्रेडिट्स अपलोड होतात. त्या क्रेडिटच्या बेसवर मी एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजला ट्रान्सफर घेऊ शकतो सेकंड इयरला. म्हणजे मी 4 वर्षाचं इंजिनिअरिंग असेल, मी MSCET मध्ये काउन्सिलिंग राऊंडला गेलो, MSCETच्या थ्रू मला एक कॉलेज अलोकेट झालं, मी त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन पण घेतली, पण मला गरज नाही की 4 वर्ष त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय म्हणतं की तुम्ही सेकंड इयरमध्ये ते तुमचे क्रेडिट्स पहिल्या वर्षीचे मिळालेले तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये अपग्रेड करा, त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षामध्ये तुम्ही परत अपग्रेड करू शकता. तुम्ही कॉलेजेस बदलणं. आता 2 वर्षामध्ये IIT मध्ये पण लेटरल एंट्री, की मला पहिल्या वर्षी IIT नाही मिळालं म्हणून मी महाराष्ट्राच्या कोणत्या कॉलेजमध्ये मिळालं, मी चांगला अभ्यास केला त्या कॉलेजमध्ये आणि नंतर मी IIT मध्ये जाऊ शकेन.
मी NITs मध्ये जाऊ शकेन, मी बिट्स पिलानीला जाऊ शकतो. बिट्स पिलानी वगैरे ऑलरेडी आता चालू आहेत. आता जे टॉपचे कॉलेजेस VIT वेल्लोर, SRM चेन्नई, मणिपाल, हे सगळे कॉलेज में लेटरल एंट्री, डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सगळीकडे लेटरल एंट्री चालू आहे. म्हणजे मी कॉलेज अपग्रेड करतो आणि अपग्रेड करण्यासाठी कोणीतरी माझे क्रेडिट्स ऑथेंटिकेट करायला पाहिजे. आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं वन ऑफ द मेजर इनिशिएटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये तुमचे क्रेडिट्स ऑथेंटिकेटेड असतात. आधी आपण मार्कशीट ऑथेंटिकेट करत होतो, आता इथे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये तुमचे सब्जेक्ट्स अक्रेडिटेड होतात. प्रत्येक मला फिजिक्स मध्ये किती मार्क मिळाले, मला केमिस्ट्रीमध्ये किती मार्क मिळाले, मला बायोलॉजी मध्ये किती मार्क मिळाले, मी ओव्हरऑल फक्त नाही तर त्याच्यामध्ये, आणि ते क्रेडिट जे ट्रान्सफर होतं ते सब्जेक्ट टू सब्जेक्ट ट्रान्सफर होतात. मग मी भारतामध्ये किंवा मला अमेरिकेमध्ये जातो, मी स्टॅनफोर्ड हार्वर्ड मध्ये जायचंय मला, आज मुलगा IIT ला गेलेला मुलगा पण अपग्रेड करतो. आज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामध्ये गेलेला मुलगाही अपग्रेड करू शकतो, बिट्स पिलानीचा मुलगाही अपग्रेड, कारण की ज्या पण कॉलेजमध्ये जातो ते काही जगातली नंबर 1 युनिव्हर्सिटी नाही. तुम्हाला नेहमी स्कोप आहे अपग्रेडेशनचा. आता अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, सो लोक काय करतात, 2 वर्ष इथे करतात कॉलेजमध्ये आणि 2 वर्षानंतर निघून जातात जर्मनीमध्ये किंवा US मध्ये. तुम्ही 1 ते 1.5 वर्षच अमेरिकेमध्ये जाताय आणि अमेरिकेमध्ये तुम्हाला जास्त खर्च लागणार नाही, तुम्ही 4 वर्ष अमेरिकेला जात नाही, पण तुम्हाला डिग्री कोणची मिळते, IIT बॉम्बे पेक्षा 400-500 रँक वरची डिग्री. कॉस्ट ऑफ एज्युकेशन तुमचं कमी होतं, कारण की मी इंटरनॅशनली जात नाही. तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, आता पुणे युनिव्हर्सिटीने हाफ पॅच ऍड दिलं होतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये की कॉलेज, पण अल्टिमेटली कॉलेज याला प्रमोट करत नाही का कॉलेजचा मुलगा सोडून जाणार. त्याच्यामध्ये हा इनिशिएटिव्ह तुम्हाला कॉलेज कडून कधीच मिळणार नाही, कॉलेज तुम्हाला प्रमोट नाही करणार. पण काही कॉलेजेस जे प्रीमियर कॉलेजेस आहे, उद्या बिट्स पिलानी न्यूजपेपरमध्ये देईल माझ्याकडे 10 सीट रिकामे आहेत, तुम्ही या माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला या. पण आज दुसरा कॉलेज आहे जिथे तुम्ही ऍडमिशन घेतलेली ते तुम्हाला कधीच प्रमोट करणार नाही, कारण की कोणत्याही कॉलेजला वाटत नसतं की माझ्याकडून मुलगा सोडून जायला पाहिजे. पण मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी अपग्रेड करायला पाहिजे आणि ती प्रोसेस आम्ही कंप्लीट करतो. तुमचे क्रेडिट ट्रान्सफर, क्रेडिट मॅकिंग भारतामध्ये असेल की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जायचं असेल तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये तुम्हाला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट नॉर्मली फर्स्ट इयर पासून येतं. तर 12वी मध्ये नॉर्मली अपार पर्यंतच असतं, पण फर्स्ट इयर मध्ये तुम्ही क्रेडिट्स, अजूनही कॉन्सेप्ट थोडीशी इंडियामध्ये आता न्यू एज्युकेशन मध्ये 9वी ते 12वी इंटिग्रेट केलं. अजूनही ती कॉन्सेप्ट नाहीये की 9वी मध्ये एक स्कूल, 10वी मध्ये वेगळ्या स्कूलला, 11वी मध्ये मी परत स्कूल, सारखे स्कूल्स नॉर्मली बदलत नाही. नॉर्मली 10वी नंतर आपण एकदा चेंज ओव्हर करतो आणि मग 11वी 12वी आपण त्या कॉलेजमध्ये जातो. पण तो ऑप्शन्स ऑलरेडी आहे याच्यामध्ये. तो मी कॉलेज लेवलमध्ये ते इम्प्लिमेंट आधी होणार याच्यामध्ये, आणि कॉलेज लेवलमध्ये मग मला चांगलं कॉलेज नाही मिळालं आता तर मी अपग्रेड करतो. मला शेवटी जी डिग्री मिळते, जी कॉलेज ज्या शेवटी मी शिकणार त्या कॉलेजची डिग्री मिळते, ते याच्यामध्ये आमचा प्रचंड एफर्ट्स असतो. की तुम्हाला पॅरेंट्सला वाटलं की नाही आता माझा मुलगा मॅच्युअर नाहीये, पुण्याच्या मुलाला पुण्यामध्येच ऍडमिशन घ्यायला पाहिजे, ठीक आहे, तुम्ही पहिले 2 वर्ष ठेवा, 3ऱ्या वर्षी तर पाठवा बाहेर तुम्ही, ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल सायकोलॉजिकल आस्पेक्ट आहे की अजून मॅच्युअर, पण मी तुम्हाला सांगतो माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे आपल्याला वाटतं आपले मुलं मॅच्युअर नाही, पण खूप जास्त आज 11वी 12वीचे मुलं पण प्रचंड मॅच्युअर झालेले आहेत, एकटे जातात इंटरनॅशनली, पण 2 बसेस, ट्रेन, फ्लाईट सगळे चेंज करतात आणि पोहोचतात, कुठेही काही प्रॉब्लेम नसतो. हे आपल्याला वाटतं ॲज अ पालक आपण एक प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये मुलांना क्रिएट करतो. हार्डशिप चांगली असते, हॉस्टेल लाईफ तुम्हाला शिकवतं, पाठवा नक्की मुलांना बाहेर. एक हॉस्टेलमध्ये लाईफ लेसन्स तुम्हाला खूप वेगळे मिळतात आणि जीवाभावाचे फ्रेंड्स पण मिळतात. आणि तुमच्या क्लासमध्ये सगळेच त्या एजचे मुलं आहेत ना, तुम्हाला सगळे तुम्ही एकटे नाहीये त्याच्यामध्ये, तुमच्या बरोबरचे सगळेच मुलं त्याच एज मध्ये. इथून मी चेन्नईला काय पाठवतोय, इथून मी दुसरीकडे कुठे पाठवतो, काही फरक नाही. जर तुम्ही अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा उल्लेख केला, पण या मल्टिपल एंट्री एक्झिटमुळे किंवा स्विचिंगमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य कसं बदलेल? इम्प्रूव्हच होतंय ना, बेटर होतंय ना. मी जसं म्हटलं ना, आज IIT मधून केलं तर आयुष्यभर तुम्हाला IIT म्हणून ओळखलं जातं, तुमचे पुढचे प्रमोशन्स, तुमचं सगळं कॉलेजचं ब्रँडिंग आज खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा पर्पसच हा आहे की तुम्हाला तुमच्या करिअरसाठी चांगल्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे. तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचंच नाही. आज तो दिवस गेलेला आहे कॉम्प्रोमाइज करायचा, कारण की तुम्ही नाही तर पुढचं आयुष्यभर तुम्ही स्ट्रगल कराल याच्यामध्ये. मग तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला MBAचे स्टुडंट असाल, इंजिनिअरिंगचं असाल, मास कम्युनिकेशन असाल, सायकोलॉजी असाल, तुम्ही एक चांगला सिंगिंगमध्ये करा किंवा कोणत्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल,
सगळीकडे चांगले आणि खराब कॉलेजेस असतात त्याच्यामध्ये. हम्म. तुम्हाला चूज करताना तुम्हाला प्रीमियर कॉलेज चूज करा. आणि अपार IIT म्हणा, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे इनिशिएटिव्ह. हम्म, हम्म, हम्म. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी गव्हर्नमेंटने विचार करून आपल्यासाठी आणलेली आहे. पण आपण वाचलीच नाही न्यू एज्युकेशन पॉलिसी, म्हणून आपल्याला हे माहितीच नाही. बरोबर. तर तुम्ही वाचा ती पॉलिसी. आपल्यासाठी शेवटी तुम्हाला जॉब पाहिजे, चांगलं सक्सेसफुल करिअर पाहिजे. हे तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला चांगले जॉब मिळतील आणि तुमची ग्रोथ खूप फास्ट होणार. सर, अनेक पालक, अनेक विद्यार्थी आपल्याला आज बघतायत. तर एखादा किस्सा तुम्ही सांगू शकाल का, की काही विद्यार्थी आहेत ज्यांनी आपल्याकडनं काउन्सिलिंग घेतलं आणि त्यांचं करिअर खूप वेगळ्या वाटेला, उत्तम दिशेला गेलंय? हो. एक छोटंसं उदाहरण देऊ हो. शकाल? माझ्याकडे खूप उदाहरण आहे. मी 30 वर्षापासून करतोय. बरोबर. पण माझ्याकडे एक टिपिकल केस आली होती बर. 3 वर्ष आधी. हा. म्हणजे मुलगा 10वी पर्यंत ठीक होता. एक 60-70% लेवलचा मुलगा होता. हम्म. आणि त्याच्यानंतर त्याची थोडी कंपनी खराब झाली. जसे त्या ज्युनियर कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांनी क्लास अटेंड करणं बंद केलं. आणि टीनेज सगळ्या गोष्टी. हो, टीनेजरचे मेजर आता जसे प्रॉब्लेम. 3 वर्ष तो 12वी मध्ये नापास झाला. बर. 3 वर्ष 12वी मध्ये, आणि 4थ्या वर्षी कसं तरी करून 38-39% वरती तो पास झाला. हम्म. 4th अटेम्प्ट मध्ये. आता जो मुलगा 3दा 12वी नापास होतो आणि 4थ्या लेवलमध्ये 38-39% मध्ये पास होते, इथे कुठे ऍडमिशन्स कोणत्याही चांगलं कॉलेज त्याला टच करायला पण तयार नव्हतं की तुम्हाला या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला काय होणार. तर मी त्याचं काउन्सिलिंग केलं आणि तो म्हणाला, नाही मी तसं डिसेंट होतो 10वी पर्यंत. माझे फ्रेंड सर्कल चुकले, स्मोकिंग वगैरे चालू झालं, ड्रिंकिंग, आणि मी कॉलेजमध्येच गेलो नाही, अटेंडन्स आणि सगळं. बट देन आय रिअलाइज माय मिस्टेक. आणि आता मला माझी चूक कळलेली आहे. नाव आय वॉन्ट टू रिअली बिकम सिन्सिअर. मी त्याला कमिटमेंट घेतलं की तू सगळं सोडणार आहे आणि सिन्सिअर करणार आहे. वी स्पोक टू वन US युनिव्हर्सिटीमध्ये. त्याला सगळं केलं. तो USचा व्हिसाला गेला, त्याला ऍडमिशन मिळालं. त्याला USचा व्हिसाला गेला. त्याला हा प्रश्न विचारला, 4 वर्ष त्यांनी त्याला खरं सांगितलं, मी स्मोकिंग करत होतो, हे करत होतो, माझी कंपनी. पहिल्या याच्यामध्ये कारण US पण जेन्युनिटी बघते. त्याला ऍडमिशन आजच्या तारखेला तो अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये फायनल इयरला आहे. 100% स्कॉलरशिपमध्ये. त्याला गुगल कडून प्रोजेक्ट मिळाला. गुगलने त्याला जॉब दिलेला आहे, ऑलरेडी जॉब ऑफर केलेला आहे. म्हणजे एक मुलगा जो 3 वर्ष 12वीत नापास होतो आणि आज गुगलच्या रिसर्च प्रोजेक्टवर काम करतोय, गुगलचा जॉब मिळालेला आहे. हे जे ट्रान्सफॉर्मेशन होतं हे करिअर काउन्सिलिंग मध्ये होतं. पण त्या मुलाचं पण कौतुक करायला पाहिजे की त्यांनी म्हटलं की नाही, आय रिअलाइज माय मिस्टेक, आता मी याच्या पुढे अशी चूक करणार नाही. तर दोन्हीकडून कमिटमेंट असायला पाहिजे. स्टुडंट कडून पण तितकं कमिटमेंट असेल तर कितीही प्रोफाईल कसाही असेल मुलाचा, आम्ही सक्सेसफुल करिअर घडवून देतो. वा. शेवटी एंड ऑफ द डे इम्पॉर्टंट असतं. खूप खूप इन्स्पायरिंग ही स्टोरी मला वाटतेय. कारण की फक्त मार्क कमी पडले म्हणून आजकाल सुसाईड होतं. मार्क कमी पडले म्हणून लोक सोशल मीडियावर एकमेकांना ट्रोल करतात. मार्क्स कमी पडले म्हणून सोसायटीमध्ये आया एकमेकींना टोमणे देतात. अशा परिस्थितीमध्ये जर असं उदाहरण असेल, आपल्या अकॅडमीचा सपोर्ट असेल तर काहीही शक्य आहे. सर, आता AIचा जमाना आपण बोलतो. AI, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी अशा अनेक नव्या संधी नवीन पिढीसाठी उभ्या राहतात. थोडं त्याबद्दल काय मार्गदर्शन करा? AI आपला पार्ट ऑफ द लाईफ होणार आहे. त्याला काही आपल्याला चॉईस नाही. तर त्याच्यामुळे घाबरायचं नाही, अडॉप्ट करायचं. पण प्रत्येक माणूस AI मध्ये करिअर नाही करू शकत. बरेचदा आता लोकांना काय वाटतं की AI येतंय, सगळीकडे AI येतं, तर मी करिअर माझ्या AI मध्ये करायला पाहिजे. AIचा करिअर खूप डिफिकल्ट करिअर आहे, मी आत्तापासून सांगतो. त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग मॅथमॅटिकल मॉडेलिंग लागते तुम्हाला. तुमच्या अनालिटिकल ॲबिलिटी खूप जास्त, तुमचं पूर्ण लॉजिकल थिंकिंग खूप जास्त लागतं. तर जे मुलं खूप चांगलं मॅथमॅटिकल मॉडेलिंग आहे त्याच्यामध्ये जावं. सॉल्युशन प्रोव्हायडर्समध्ये 3 ते 4 वर्ष, 5 वर्षापर्यंत बरेचसे सॉल्युशन प्रोव्हायडर येणार. पण आता आम्हाला वाटतं की 4 ते 5 वर्षानंतर पूर्ण स्वरूप परत बदलणार आहे त्या याच्यामध्ये. तर आता आपल्याला आपल्या स्ट्रेंथवरती खेळायचं आहे. दुसऱ्यांच्या स्ट्रेंथ, मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, मी जसं आधी पण म्हटलं की कोणची इंडस्ट्री चाललेली आहे. कारण की तुम्ही आज जॉबमध्ये जात नाही, तुम्ही 8 वर्षानंतर जॉबमध्ये जाताय. आणि तुम्ही 10वीत असाल तर 10 वर्षानंतर जॉबमध्ये जाताय. 8 ते 10 वर्षाचा पिरियड इतका मोठा आहे की AIचं स्वरूप कम्प्लिटली बदललं जाणार आहे. ते पिरामिडचा जो बेस असतो ना, तुम्ही फंडामेंटल्स मध्ये करा. आणि आपण मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणतो, सगळं शिकून घ्यायचं. आजच्या 20 तुम्ही 10 वर्षानंतर इंडस्ट्रीमध्ये तुमच्या अंडरमध्ये टीम येणार, पीपल सेंट्रिक करायला पाहिजे. मॅनेजमेंट प्रत्येकाला यायला पाहिजे. मार्केटिंग, फिनान्स, HR, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. तुम्हाला मॅनेजर व्हायचं आहे one day, तुम्हाला ग्रो करायचं आहे, तुम्हाला MD CEO व्हायचं आहे कंपनीमध्ये. तर तुम्हाला सगळं मल्टी डिसिप्लिन. मी आज डॉक्टर असेल तरी मला कम्प्युटर शिकायचं आहे, C++. आज
इंटरनॅशनली US मध्ये मी BBA बॅचलरला हम्म. बिझनेस मॅनेजमेंटला जातो तर माझ्या बायोलॉजीचे डिसेक्शन देतात. इंडस्ट्री एक्सपोजर, लोकांना भेटणं हे खूप इम्पॉर्टंट झालंय. पिरामिडचा बेस, आता विचारच करू नका तुम्ही 12वी मध्ये की मला खरंच कुठे लँड होणार आहे, कारण की 8 वर्षामध्ये खूप गोष्टी बदलणार आहे याच्यावर. तर बरोबर. AI अडॉप्ट करा. AI ला वरती डिपेंडन्सी राहू नका. म्हणजे तुम्ही अकॅडमिक मध्ये आपली थिंकिंग प्रोसेस, सगळ्या गोष्टी कॉलेज शाळेचं पण कन्साईन मिळालं, मी AI मध्ये वापरतो. AI तुम्ही वापरा स्पेलिंग चेक करायला, तुमच्या ग्रामर चेक करायला, पण कंटेंट क्रिएट करायला नाही. प्रोजेक्ट्स मी AI बेस्ड नाही करायला पाहिजे. मी प्रोजेक्ट तयार केल्यानंतर माझे थिंकिंग प्रोसेस आल्यानंतर मी AI ने त्याला पॉलिश करतो, बरोबर. त्याच्यामध्ये करतो. ओरिजिनॅलिटी तुमची असायला पाहिजे. ओरिजिनॅलिटी ती तुमची नसेल तर तुम्ही येथे सुपरफिशियल लेवलमध्ये जाणार, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्येच रिजेक्ट करतील जॉब्समध्ये. त्यांना कळतं सगळ्या गोष्टी. आज AI काही रिझ्यूम पण बनवतात, सगळं बनवतात. सर, ड्युएल डिग्री म्हणजे काय? खरं हा एक प्रश्न मला विचारावासा वाटतो, कारण मी मिलेनियल पिढीतली आहे. 12वी, ग्रॅज्युएशन, PG, त्यानंतर जॉब, असं एक सरधोपट मार्गाने आम्ही गेलेलो आहोत. पण जेनझी समोर, जेनेक्स समोर भरपूर गोष्टी आहेत हे मला जाणवतंय. सो काय सांगाल त्याविषयी? मी आता जसं टच पॉइंट केला जेव्हा मी बोलत होतो की पिरामिड मध्ये आपल्याला बेस स्ट्रॉंग करायचं, बरोबर. आपल्याला 20 वर्ष नंतर जे स्किल्स लागतात ते पाहिजे. आज मी इंजिनिअरिंग करतोय तर मला फक्त इंजिनिअरिंगचा नॉलेज असतो, मला मॅनेजमेंटचा नॉलेज नसतो. एक मला टीम मॅनेजमेंट करायला पाहिजे, मला उद्या फायनान्स माहिती पाहिजे, कारण की मला पैसे हँडल करावे लागतील. आज बरोबर. स्टार्टअप्स भरपूर येतात, स्टार्टअप्स मध्ये येतात. मला ह्युमन रिसोर्सेस आहे, माझी सायकोलॉजिकल आस्पेक्ट आहे, सगळे हँडल करायचे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय म्हणते की तुम्ही आता आपण इमिजिएटली सिस्टम चेंज करू शकत नाही भारतामध्ये, तर तुम्ही 2 डिग्री पॅरलल घ्या. म्हणजे आज डॉक्टर होतोय ना, कोणी MBBS पण करतोय, तो पॅरलली BBA हॉस्पिटल मॅनेजमेंट करतोय, की त्याला हॉस्पिटल पण सांभाळायचं एक दिवस, किंवा स्वतःचं हॉस्पिटल काढू शकतो. तर आता मॅनेजमेंट जो आहे, म्हणजे लोक इंजिनिअरिंग करताना BBA पण करतात पॅरलल. सो BE अँड BBA 2 डिग्री मी सायमल्टेनियसली करतो. मी 2 वेगळ्या वेगळ्या कॉलेजमधून एकाच वेळी डिग्री घेऊ शकतो. म्हणजे आता मी BBA ला ऍडमिशन घेतलं, डझंट मीन की मी दुसरी डिग्री पॅरलली नाही करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये ऑनलाईन पण डिग्री झालेल्या आहेत. तुम्ही इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची ऑनलाईन डिग्री पण घेता. तर ज्या डोमेन तुमचे एक्सपर्टाईज ज्याच्यामध्ये तुम्हाला करायचं, त्याच्याबरोबर तुम्ही मॅनेजमेंट, सायकोलॉजी, इव्हन काही लोक इकॉनॉमिक्स, हे पॅरलल डिग्री त्याला अटॅच करतात. मॅनेजमेंट सगळ्यात जास्त बेटर प्लग इन आहे आत्ताच्या याच्यामध्ये. तर ड्युअल डिग्री प्रत्येकाने करायलाच पाहिजे. तुमच्याकडे डोमेन एक्सपर्टाईज पाहिजे. म्हणजे मी रिव्हर्स सांगेन की सपोज कोणी कम्प्युटर इंजिनियर आहे, जो कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आज करतोय, तर त्यांनी फिनान्सचा कोर्स करावा, कारण की त्याला फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये किंवा हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंट करावा, की मला हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर मला ती इंडस्ट्रीचा नॉलेज पाहिजे. मला जे आपण ट्रॅव्हल टुरिझम मध्ये जायचं असेल आणि मी कम्प्युटर इंजिनियर, मला AI चे टूल्स यूज करायचं, मला ट्रॅव्हल टुरिझम इंडस्ट्री पूर्ण माहिती पाहिजे. बरोबर. सो टुरिझम मॅनेजमेंटचा कोर्स मी पॅरलल करतो. मी आहे कम्प्युटर इंजिनियर. इंटरनॅशनली त्याला ड्युअल मेजर म्हणतात. बरोबर. पण इंडियामध्ये आपण त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ड्युअल डिग्री म्हणते, की 2 वेगळ्या वेगळ्या कॉलेज किंवा एकाच कॉलेजमध्ये 2 बॅचलरच्या डिग्री एकाच वेळी करतो. वा वा. म्हणजे मला आठवतंय, माझ्या कॉलेजच्या वेळी मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 1 डिग्री घेतली होती, आणि असंच शिकायचं म्हणून इग्नोची 1 डिग्री घेतली होती, कारण ते अलाउड नव्हतं. सो आय गेस या आताच्या गव्हर्नमेंटने अलाउड पिढीसाठी केलेलं आहे ही आता. खूप मोठी गोष्ट आहे, की तुम्हाला शिक्षणाची अनेक द्वारं खुली केली. तुम्हाला, आणि आता ते गरज आहे, जितकं नॉलेज गेन करता येईल नॉलेज गेन करा. तर ड्युअल डिग्री खूप चांगला पर्याय आहे. याच्यामध्ये ऑनलाईन पण यूज करू शकता तुम्ही. वाव. सर, आपल्या एज्युपाथवरती ग्रुप काउन्सिलिंग किंवा 1-to-1 काउन्सिलिंग कशा पद्धतीने अवेलेबल आहे? एज्युपाथ बद्दल, त्या प्रोसेस बद्दल थोडंसं सांगा. एज्युपाथ आम्ही जो पोर्टल आता क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये बेसिकली अपार ID बरोबर पण कनेक्ट केलेला आहे. आपण एक नॉमिनल चार्ज त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म फी म्हणून ₹200 आपण आता घेतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोफाईल करू शकता. त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला एका जागी, तुमचा ॲनालिसिस पार्ट ऑफ इट, तुमच्या प्रोफाईलचा कम्प्लीट ॲनालिसिस आणि सगळं करणं. आणि त्याच्यानंतर मग आपण 1-to-1 काउन्सिलिंग, ग्रुप काउन्सिलिंगमध्ये आम्ही बरेचसे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या टॉपिकवरती वेबिनार्स करतो, की ज्या इंटरेस्टेड स्टुडंट असतील. जसं आपण MSCET वरती आहे, की MSCET चे काउन्सिलिंग सेशन्स,
तर ते MSCETच्या काउन्सिलिंग सेशन्समध्ये जे काही गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन्स असतील, कसं काही करायला पाहिजे, त्याचा एक वेगळा त्याच्यामध्ये बरेचसे एक्सपर्ट मंडळीची वेगळे तुम्हाला प्लॅटफॉर्म्सवरती वेबिनार्स मिळतील त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काउन्सिलिंग मिळेल. तर अच्छा. आपण ₹200 आपल्याला काउन्सिलिंग पासून सगळ्या प्लॅटफॉर्म फी, तर इट्स अ नो प्रॉफिट नो लॉस वरती आम्ही चालतोय. त्याच्यामध्ये एक बेसिक प्लॅटफॉर्म फी करतोय, आणि मग तुम्ही ऍडव्हान्स लेवलमध्ये जसं जाणार त्याप्रमाणे जशी तुमची रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला जर्मनी जायचं, US ला जायचं आणि मला फ्री ऑफ कॉस्ट जायचं असेल, तर त्याच्यासाठी जे काही बेस लेवलची कॉस्ट असते ती आपण नंतर करू. पण सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये कुठे काय करायला पाहिजे, तुमचं प्रोफाईल मॅपिंग, की मला जर्मनीमध्ये ऍडमिशन मिळणार की नाही, की मला कुठे ऍडमिशन मिळणार कुठे नाही, हे सगळं जे आहे जे एडुपाथमध्ये आपण कव्हर करतो. तो एक वन ऑफ द युनिक पाथवे आहे. आमच्या 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आम्ही त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि वी हॅव कनेक्टेड, कारण आमची US मध्ये टीम आहे, वेगळ्या कंट्रीमध्ये आम्ही इंडस्ट्रीशी कनेक्ट आहोत. तर इंडस्ट्रीमध्ये जे चेंजेस झाले ते फटाफट आम्ही अपडेट करत असतो. तर तो तुम्हाला फ्युचरिस्टिक पुढच्या 10 वर्षानंतर पण काय गोष्टी येणार आहेत ते सगळ्याचं मी असं एक सिंगल प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नक्की या, आणि त्याच्यामध्ये आम्ही खर्च काहीच नाही तुमचा त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला एक ऍप्ट प्रॉपर ऍडवाइस मिळेल. मी ग्रुप काउन्सिलिंगमध्ये जसं म्हटलं की आपण वेबिनार सेशन घेतो आणि त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर्स घेतो. तर त्याच वेबिनार झाल्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स घेतो, आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, ग्रुप काउन्सिलिंगमध्ये आपण स्पेसिफिक केसेस डिस्कस नाही करू शकत. ते प्रत्येक मुलाची एक पिक्युलरिटी असते, प्रत्येक पालकांचे काहीतरी वेगळे अँबिशन्स असतात. तर त्याच्यानंतर मग एकदा बेस इन्फॉर्मेशन झाली की मग आपण 1-to-1 काउन्सिलिंग करतो. त्याच्यामध्ये आपण झूमवरती पण काउन्सिलिंग करतो, किंवा इन पर्सन तुम्ही माझ्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये ऑफिस आहे, दादरला आहे, पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोडवरती आहे, तर तुम्ही इन पर्सन पण येऊ शकता. तुम्ही कितीदा 10 माझ्याकडे येऊ शकता. त्याच्यामध्ये आपण काही चार्ज ॲडिशनल करत नाही. एक प्लॅटफॉर्म फी घेतल्यानंतर तुम्हाला बाकीचे सगळ्या सर्व्हिसेस जे माझ्याकडे जे आहे ते तुम्ही सर्व्हिसेस माझ्याकडे तुम्हाला मिळतात. तर 1-to-1 करायची गरज असतेच नक्की, कारण की जेनेरिकमध्ये मी सगळ्या मुलांचा स्पेसिफिक प्रोफाईल नाही करू शकत. बरोबर. पण त्याच्यामध्ये तुमचे 80% प्रश्न सुटून जातात. तर तुम्हाला पण एक क्लॅरिटी मिळते की काय करायला पाहिजे लाईफमध्ये, काय नाही करायला. बरोबर आहे. जर तुम्हाला सरांशी कनेक्ट व्हायचं असेल तर कॅप्शनमधले डिटेल्स नक्की वाचा, त्यावर क्लिक करा, आणि यांच्या इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळणार आहेत. सर, खूप सारे प्रश्न आपण बोललो, वेळ कसा गेला कळालं नाही. एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. महाराष्ट्र शासन आणि NEP 2020मुळे खूप सारे बदल शिक्षण क्षेत्रात झालेत. तर शिक्षण व्यवस्थेतले हे बदल थोडक्यात कसे सांगाल? एकच मी पहिलं याच्यामध्ये फोकस जे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन आणि करिअरचा आहे. आतापर्यंत आपली ब्रिटिश पॉलिसी होती, ब्रिटिश गव्हर्नमेंटने आपल्यावर रूल केलं. आता ही जी पॉलिसी आलेली आहे ती करिअर ओरिएंटेड, थोडंसं इन्क्लाइंड अमेरिकन पॉलिसीमध्ये आहे, जिथे मॅनेजर पोस्ट इम्पॉर्टंट असते. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही जेव्हा ग्रो होता तुम्ही मॅनेजरियल पोस्टला जाता. तर मल्टी डिसिप्लिनरी क्रेडिट बेस्ड सिस्टम, मोर फ्लेक्सिबिलिटी टू द स्टुडंट. माझं चुकलं काही कधी करिअरमध्ये करायला, आणि मी एक करिअर घेतला आणि मला वाटलं की नाही हे बरोबर करिअर नाही, मला कुठून कुठे स्विच होता यायला पाहिजे. आज मला वाटलं की 10वी नंतर बायोलॉजी सोडून दिला आणि 12वी नंतर मला वाटलं नाही मला डॉक्टर व्हायचं आहे. आज पॉसिबल आहे. आज तुम्हाला 11वी-12वी मध्ये बायोलॉजी नसेल घेतलं तरी डॉक्टर व्हायचं. तुम्ही इंजिनिअरिंगच्या मध्ये 2 वर्ष इंजिनिअरिंग केलं आणि मला वाटलं कम्प्युटर इंजिनिअरिंग कोणीतरी सांगितलं होतं, मी घेतलंय, आता मला नाही आवडत आहे, मला याच्यात करिअर नाही करायचं. तुम्ही वर्ष वाया न घालवता तुम्ही तो करिअर तिथून शिफ्ट करू शकता कुठे. तुम्ही माझ्याकडचे मुलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्सहून डिग्री घेऊन बाहेर निघालेले आहेत. कोणत्याही करिअरमधून कोणत्याही करिअरमध्ये मायग्रेशन विदाउट लुझिंग अ इयर सगळ्यात मोठं अचिव्हमेंट आहे. करिअर ऍडजस्टमेंट तुम्ही ते ड्रॅग नाही करायचं आयुष्यभर. माझ्याकडे 10 वर्षानंतरही लोक येतात की नाही मला हे चुकीचं करिअर घेतलं होतं मी, मला आता बदलायची. ती फ्लेक्सिबिलिटी आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये डॉक्टर माशेलकरांची कमिटी फॉर्म झाली होती, त्यांनी खूप सुंदर रिकमेंडेशन दिले. इम्प्लिमेंटेशन पार्ट ऑफ इट गव्हर्नमेंटची पॉलिसी, पण इम्प्लिमेंटेशन पार्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी अजूनही गॅप्स आहे ज्याच्यामध्ये, कारण की अवेअरनेस नाही आहे त्या गॅप्समध्ये. तर ते आम्ही क्रिएट करतोय अवेअरनेसमध्ये. तर खूप सुंदर रिकमेंडेशन डॉक्टर माशेलकर सरांनी दिलेले आहेत. तर तुम्ही ते वाचायला पाहिजे. असे सगळे रिपोर्ट्स जे आहेत ते खूप सुंदर रिपोर्ट आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट कमिटेड आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, जितके फास्ट लेवलमध्ये इम्प्लिमेंटेशन. पण अल्टिमेटली प्रत्येक मुलांनी सक्सेसफुल करिअर व्हायला पाहिजे. आणि माझा करिअर चुकला आहे ना,
तर मला स्विच करता यायला पाहिजे की नाही जमत आहे मला हे. मला वाटलं होतं की डॉक्टर व्हायचं, पण नाही, मी एमबीबीएस पण मध्ये सोडतात हो, मुलं. कारण की रक्त बघून उलटी बघून चक्कर हो, येणारे नाही ना, अनेक खूप खूप विद्यार्थी आहेत खूप किंवा खूप सीएचा वेगवेगळे आहेत. हो, सीएचा अभ्यास करताना 18 आणि तास एका जागी 10वी बसू शकत 12वी मध्ये नाही. मला माहितीच नाही मेकॅनिकल काय, हो, कम्प्युटर काय आणि इलेक्ट्रिकल काय आणि सिव्हिल बरोबर. काय. मला कोणी काहीच माहिती नाही. मला एक्सपोजरच मिळालेला नाहीये. आणि हं, त्याच्यामुळे चुका होतात आहे त्याच्यामध्ये. मुलं हं. चुकीच्या करिअरमध्ये जातात आहे. पण ते घाबरतात आहे की माझं कोर्स करेक्शन करायला पाहिजे. हं, हं. कोर्स करेक्शन नक्की करा. तुम्ही इव्हॅल्युएट करा की नाही, हे करिअर मी आत्ता घेतलंय. 2 वर्ष झाले असतील, 3 वर्ष बॅचलर हं, झाले हं, असतील, हं. तरी आज बदला करिअर. तुम्हाला 35 ते 40 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काढायचं आहे. बरोबर आहे. तुम्ही 2-3 वर्षासाठी 40 वर्षाचं तुमचं मीडिओकर करिअर नाही करू शकत. बरोबर आहे आणि मला असं वाटतं की एज्युपाथ ही नक्कीच एक वेगळी दिशा देऊ बिलकुल. शकेल हो. विद्यार्थ्यांना. तो प्लॅटफॉर्मच क्रिएट त्याच्यासाठी केलेला आहे की तो तुमचा एनालिसिस करतोय. हं, हं, हं. तुम्हाला सांगतोय माझ्याकडे. हं, आज पीसीए, मला मॅथ्स आवडत होतं म्हणून मी इंजिनिअरिंग होतो. हं, मला मॅथ्स नाही आवडत, मला सायन्स नाही आवडत म्हणून मी कॉमर्स घेतो. मला हं, कॉमर्स काय काही माहिती नाही. पण हं, मला मॅथ्स नाही आवडत, मला मॅथ्स सोडायचं होतं. बाय वे ऑफ एलिमिनेशन येतात ते. मला काहीच हं. माहिती नाही. आणि मग आल्यानंतर मला वाटतं मी बीकॉम घेतलंय, आता मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायला पाहिजे. कॉलेज बंक करणार, कॅन्टीनमध्ये बसणार आणि मग म्हणणार की चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटचे काही रॉकेट सायन्स नाही. माझ्याकडे आलेले सगळे मुलं चार्टर्ड अकाउंटंट होतात. हं, हं, हं. आय-एस ऑफिसर व्हा. तुमच्याकडे ते स्किल असेल, मग मी आयडेंटिफाय करतो तुम्ही आय-एस ऑफिसर होऊ शकता की नाही. हं, हं, एकदा हं. मी सांगितलं तुम्ही आय-एस ऑफिसर होऊ शकता आणि तुमची मेहनत करायची तयारी असेल, तुम्हाला मिळतं. आणि एन-ई-पीचा सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज तोच आहे, की तुम्ही राइट आयडेंटिफिकेशन करियर केलं हं, आणि हं. राइट मेहनत केली, तुमचा करियर चांगलाच होतो. बरोबर. तुम्हाला कुठेही चॉईस तुम्हाला होणार नाही. सिन्सिअरली करा याच्यामध्ये. कोणत्याही याच्यामध्ये करियर काउन्सिलिंग आणि बेसिकली तुम्हाला स्किल टेस्टिंग, हं, स्किल्स, एबिलिटी आणि पर्सनल टेस्टिंग खूप हं. क्रिटिकल आहे. प्रत्येक मुलाने करायलाच पाहिजे. नक्कीच सर. एज्युपाथवर नोंदणी का करावी? थोडक्यात आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही? सक्सेसफुल करिअरसाठी आणि तुम्हाला प्रॉपर ऑथेंटिकेट मार्गदर्शनसाठी जी काही इन्फॉर्मेशन आहे देणार, जेन्युइन इन्फॉर्मेशन मिळेल. हं, आमचं कोणत्याही कॉलेजशी काही संबंध नाही. आमचं कोणताही कॉलेज आम्ही प्रमोट करत नाही. आम्हाला स्टुडंट इम्पॉर्टंट आहे. स्टुडंटचं प्रोफाईल इम्पॉर्टंट आहे. तर आमच्या कोणत्याही कॉलेजमध्ये, जगभरामधलं कोणत्याही कॉलेज किंवा पुन्हा मुंबईमध्ये कोणचंही आमचं ॲफिलिएशन नाही. आम्ही पूर्ण मेरिट बेस्ड स्टुडंट सेंट्रिक अकॅडमी आहे आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म जो क्रिएट केला आहे, याच्यामध्ये तुम्हाला जेन्युइन मार्गदर्शन मिळेल. कारण की आम्ही बायस नाही आहोत, की या बरोबर. कॉलेजला पुश करायचं, त्या कॉलेजला पुश करायचं. आम्ही तुमच्या करिअरमध्ये आयडेंटिफाय करून तुमच्या प्रोफाईलप्रमाणे जे बेस्ट ऑफ द अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळू शकतं, ते या प्लॅटफॉर्मच्या थ्रू मिळणार. नक्कीच. सर एवढी सुंदर इन्फॉर्मेशन तुम्ही दिलीत. जाता-जाता पालकांना काय संदेश द्याल? कारण मुलांना तर भरपूर प्रोसेस माहिती असते, पण पालक अजूनही जरा खिडकीतून बघत असतात, की काय एज्युकेशन बदलतंय? काय बाबा माझा मुलगा कुठे जाणार आहे? थोडी भीती, रुख-रुख असते. तर काय त्यांना सल्ला द्याल? 2-3 सल्ला. पहिलं, आपले अँबिशन्स मुलांवरती टाकू नका. हां. बरं, सगळ्यात मोठा की माझी इच्छा होती, मी लहानपणामध्ये माझं आयुष्य आज रिवाइंड केलं 30 वर्ष, 35 वर्ष. मे बी आय वुड हॅव डन समथिंग त्यावेळी याच्यामध्ये. आणि दुसरा, पैसा एज्युकेशनमध्ये कधी मध्ये येत नसतो. हं. मी आता एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. बरं. आमच्याकडे आळंदीच्या जवळ एक छोटीशी छोटंसं गाव आहे. हं, 2 मुली होत्या, हुशार मुली होत्या. त्यांच्या हं. वडिलांकडे म्हणजे इतकी परिस्थिती खराब की म्हणजे एंड टू एंड जेवणाचे पैसे खायची भ्रांत. हो, त्याच्यामध्ये. हो. आज त्यांना ते अमेरिकेच्या टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये शिकतात. ते त्यांचा वाह! फ्लाईटचा खर्च, त्यांना राहण्या-खाण्याचा खर्च, त्यांची पूर्ण कॉलेजची फी सगळे युनिव्हर्सिटीने बिअर केली. वाह! तुमची ॲस्पिरेशन्स मोठे व्हायला पाहिजे. माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी ॲस्पायर करत नाही यूएसमध्ये जाणं किंवा हं. इंटरनॅशनल. ती सगळ्यात मोठी चूक आहे. पैसा कधी एज्युकेशन, इतके ॲव्हेन्यूज आज अवेलेबल आहे की किती तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल, एज्युकेशनला कॉम्प्रोमाइज करू नका पालकांना. पालकच सांगतो तुम्हाला की नाही माझ्याकडे पैसे नाही, तुम्ही हं. इथे जायचं नाही, मग इथे याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, त्याच कॉलेजमध्ये घ्या. खूप जास्त पॅरेंट्सचे अँबिशन्स. आमच्याकडे या, तुमच्याकडे पैसे कधी मध्ये येणार नाही हे तुम्हाला मी सांगू शकतो याच्यामध्ये. वाह! इतके लोक मार्केटमध्ये आहे, इतकी ऑर्गनायझेशन्स आहेत जे सगळे गरजू मुलांना करतात. ज्यांची एकच गोष्ट मी म्हणतो, मेहनत करायची मुलाची तयारी पाहिजे. हं, प्लॅटरवरती काही गोष्टी मिळत नसतात. हं, तुम्ही मेहनत कराल, तुम्ही 1 पाऊल पुढे घेणार, आम्ही 5 पाऊल पुढे येतो हं, आणि हं. तुम्हाला सपोर्ट करतो. त्या मुलींना पण हेच म्हटलं होतं. 2 वाह! ट्विन्स होत्या.
पण दे आर डुईंग ग्रेट. वन ऑफ द टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये आज काही खर्च नाही, फ्लाईटचा पण नाही, राहण्या खाण्याचा नाही, कॉलेजची फीस नाही, काही नाही, सगळं मोफत. आज भरपूर युनिव्हर्सिटीज वर्ल्ड वाईड आहे, ते 100% स्कॉलरशिप आणि सगळं देतात. आपल्याला माहिती नाही आहे, नॉलेज नाही आहे. पण मला असं वाटतं की या इंटरव्ह्यूमधनं हे भरपूर सारं नॉलेज सगळ्या विद्यार्थ्यांना मिळालंच आहे. एज्युपाथवरूनही हे नॉलेज हो. आणखी मिळेल. सो लवकरात लवकर रजिस्टर करा. रजिस्टर करा. आणि जर तुम्हाला हवी असेल लिंक तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा. यासोबतच सरांना सुद्धा तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवरून कनेक्ट होऊ शकता. इन्स्टिट्यूट आहे आपलं, इन्स्टिट्यूटचं नाव सर? एस्ट्यूट अकॅडमी. आम्ही फर्ग्युसन कॉलेज रोड आणि मुंबईला दादरला आहे. एस्ट्यूट अकॅडमीच्या इन्स्टिट्यूटच्या पण तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर जाऊ शकता, कनेक्ट होऊ शकता आणि तुमचे जेही प्रश्न असतील जे तुम्हाला सरांना विचारायचे आहेत ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा. सर धन्यवाद, तुम्ही आलात आणि इतकी सुंदर इन्फॉर्मेशन दिलीत. इट वॉज प्लेजर थँक्यू व्हेरी मच. इंटरॅक्टिंग विथ. सगळ्या पालकांचं आणि स्टुडंटचं ऑल द बेस्ट फॉर द करिअर. थँक्यू. असेच शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे इंटरव्ह्यूज बघण्यासाठी campusdekho.ai च्या आमच्या या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मी तेजश्री तुमची रजा घेते. नमस्कार.